नमस्कार. मी निसर्गोपचारतज्ञ स्वागत तोडकर आपलं स्वागत करतो. आणि आज चाललेल्या परिस्थितीमध्ये आज लोक खूप घरी बसून आहेत आणि आज प्रत्येक गोष्टीला भीती वाटायला लागली आणि त्यातून सुरू झाला पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला नॉर्मल जरी असेल तरी लोकांना आज भीती वाटायला लागली, आज शंका घ्यायला लागलेत लोक आणि यातून खूप भयभीत झाले आहेत. तर एक विनंती आहे हात जोडून, ही भीती मनातून काढून टाका. कारण कसं आहे, ह्याच्या आधी पण ऋतुमान कोण थांबवू शकत नाही. प्रत्येक ऋतू हा येत राहणार. उन्हाळा येत राहणार, हिवाळा येत राहणार, पावसाळा येत राहणार. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला बघा की नेहमी जरी बघितलं तर सर्दी खोकल्याचा त्रास हा होत असतो. पण ह्याच्यासाठी घाबरून जाऊ नका की मला सर्दी झाली, मला खोकला आला किंवा मला ताप आला, ह्याच्याबद्दल घाबरू नका. हा कुठल्याही प्रकारचा मोठा आजार नाही आहे. आपण ह्याच्यात घाबरून जाऊन जास्त भीती मनात घेऊन ह्याचा आपल्याला खरंच चुकीचा मार्ग आपण म्हणजे आपण याच्यात अवलंबू शकतो. खूप लोक आज डिप्रेशनमध्ये आहेत, आज व्यावसायिक डिप्रेशनमध्ये आहेत. म्हणजे व्यवसायाबद्दल सगळ्याबद्दल आज घरी आपल्याला किती दिवस झालं घरी बसायला लागलेलं आहे आणि त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्दी खोकल्यासारख्या आजाराला तुम्ही घाबरू नका. विनंती आहे, हे नेहमी येतच राहतं. हे काही याच वर्षी आलं आहे असं नाही आहे. याच वर्षी सर्दी खोकला आलेला नाही आहे, याच वर्षी ताप आलेला नाही आहे. दरवर्षी बघायचं तर पावसाळ्याच्या सुरुवातीला ना किंवा पाऊस एका दुसरा येऊन गेला तर आपल्याला बघा उन्हाळ्याची जी हीट असते, जी उष्णता असते आणि त्याच्यातून हळूहळू मग धुळीचं प्रमाण, धूळ दूषित झालेली असते. कारण वातावरणात आज काय की आपण केमिकल फवारणी करतो पिकांवरती, औषधांवरती. त्या फवारणीचा परिणाम इतर झाडांवरती सुद्धा धुळीमार्फत किंवा इतर वाऱ्यामार्फत जातो. रस्त्यावरची धूळ किंवा अजून काय असेल तर ही आज बऱ्यापैकी दूषित झालेली आहे. आणि ही धूळ पावसाच्या सुरुवातीला जी वाहते किंवा जी पाण्यामध्ये जाते आणि त्या पाण्यातून आपण पाणी जे पितो, तर पाणी काय हे कुठेही झालं तरी आपण नदीचं घेतलं किंवा किती फिल्टर केलं काही जरी झालं तर याच्यात कुठं ना कुठं थोडा तरी अंश राहिलेला असतो या धुळीचा किंवा बाकीच्या सगळ्या केमिकलचा, वातावरणाचा. हे पावसात खाली बसल्यामुळं आपल्याला ते पाणी खरं तर दूषित होतं आणि या पाण्यामुळं आपल्याला हळूहळू आजार वाढायला लागतात. सर्दी खोकला हे पाणी बदलल्यानंतर सुद्धा होतं. तुम्हालाही माहिती आहे की पाणी बदललं तरीसुद्धा आपण समजा दुसरीकडं जर काय जरी म्हटलं तर बघा सर्दी खोकला झालं तर याच्या अगोदर आपण म्हणत होतो ना की पाणी बादलं किंवा पाणी मला तिकडचं नाही सूट झालं. तर आताही असंच आहे, हे नेहमीच चालतं आणि ह्याच्यात घाबरण्याची काही गरज नाही. साध्या साध्या गोष्टी असतात, हे आपण घरच्या घरी करू शकतो. पण घाबरलात तर कितीही जरी चांगली गोष्ट असेल, किती जरी आपल्याला घरच्या घरी जरी इलाज सांगितले तर तुम्ही घाबरला असाल तर त्याला काही करू शकत नाही आपण. म्हणून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की पाया पडतो वाटल्यास खरं तुम्ही घाबरू नका. खरंच घाबरू नका. भीती हा सगळ्यात मोठा आजार आहे, मी नेहमी सांगत आलेलो आहे. तर भीती मनातून काढा. सर्दी झाली म्हणजेच मोठा आजार झाला किंवा खोकला आला म्हणजेच मोठा आजार झाला, ताप आला म्हणजे काहीतरी मोठा आजार झाला, हे जे तुमच्या मनात आहे हे पहिलं काढून टाका. कारण ह्याच्यातून आपल्याला खरंच चुकीचा मार्ग मिळू शकतो. आज आपण चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. तर घाबरण्यापेक्षा ना त्याच्यावरती आपण खरं सांगायचं तर आपली इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे. ह्याच्यातून आपण आपली ताकद वाढवली पाहिजे, आत्मिक शक्ती वाढवली पाहिजे. मला काही झालेलं नाही, मला काय होऊ शकत नाही हे आपण म्हटलं पाहिजे. साधं पावसातून भिजून आलो तरीसुद्धा आपल्याला शिंक येते, सर्दी होऊ शकते. तर त्याच्यासाठी घरच्या घरी खूप काय आहे करण्यासारखं. आता बघा की मिरी आहे, मिरीचा लवंग, मिरी झालं तर सुंठ ह्याचा काढा करून आपण पिऊ शकतो. जिरा आहे, जिरा ओव्याचा काढा करून पिऊ शकतो. याच्यामध्ये खूप फायदा आहे याचा. झालं तर अजून बऱ्याच लोकांना भीती वाटते की काय झालं तर काय करू. गाजर, मी मागेही सांगितलेलं की एक ग्लासभर गाजराचा रस हे आपण पिऊ शकतो. म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून आपण हा प्रयोग करू शकतो. बघा वर्षातून 10 दिवस सलग काय करायचं आहे, गाजराचा रस प्यायचा आहे. गाजर या दिवसात आपल्याला गाजरामुळे कसं होतं की इम्युनिटी पॉवर खूप वाढते आणि ही जर वाढवायची असेल, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर गाजराचं तुम्ही रस करू शकता किंवा तुम्ही गाजराचा हलवा करून खाऊ शकता. गाजर कुठल्याही प्रकारे तुम्ही जर गाजर किसायचं आणि ते तुपात भाजून ते जर खाल्लात तुम्ही तर तरीसुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगला म्हणजे इम्युनिटीसाठी उपयोग होऊ शकतो. डोळ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, पित्तासाठी उपयोग होऊ शकतो. खूप काही गोष्टी आहेत ह्या आपण करू शकतो.
आता साधं बघायला गेलं तर तूप आता मी असंच सांगितलेलं आहे की तर तूप जर तुम्ही घेतलात आणि हे तूप कोमट करून जर एक एक चमचा तुम्ही जर थोडं जर एक चमचा दिवसभरात थोडं जर घेतलात तरी तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकत नाही. खोकला त्याचा असेल तर निघून जाऊ शकतो. हे करून बघा. कोमट तूप खायचं थोडं दिवसातून 1 चमचा. खूप फायदा होतो, याचा बेनिफिट होतो. जायफळ जर असेल समजा, जायफळ किंवा वेकंड, जायफळ आणि वेकंडाचं जर समजा तुम्ही एक पेस्ट तयार केलात आणि त्याचा लेप जर तुम्ही तुमच्या कपाळावरती घशावरती लावलात, म्हणजे इथं घशावरती किंवा कपाळावरती लावलात तरीसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सर्दी खोकला होऊ शकत नाही. असेल तरी पण तो निघून जातो आहे. हे करून बघा. आणि उगाळताना शक्यतो करून थोडंसं तूप वापरा त्याच्यात. जायफळ उगाळायचं असेल किंवा वेकंड जर उगाळायचं असेल तर त्याच्यात तूप वापरा. हे थोडंसं कोमट करा, त्याच्यातून निघून जाऊ शकतं. खाऊचं पान आहे, खाऊच्या पानावरती समजा आपण जायफळ लावलं थोडंसं आणि त्याचं जर समजा इथं बरोबर असं घशावरती जर लावलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे घशाचं दुखणं किंवा घशामध्ये खरखर होणं हे सगळं निघून जातं आहे. करून बघा. खरंच खूप चांगले इलाज आहेत. आपण घरच्या घरी करू शकतो. फक्त घाबरू नका, कारण भीती हा सगळ्यात मोठा आजार आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे की हसत राहा, आनंदी राहा. आयुष्य पुन्हा नाही. तर भीती काढाल हे आजपासून मी थोडं कुठंतरी मनात पकडतो.